हनुमान जयंतीविषयी पौराणिक कथा. हनुमान जयंतीविषयी शिवपुराणात एक कथा आहे. ती म्हणजे एकदा महादेवाने विष्णूचे मोहिनी रूप पाहिले. त्यामुळे शिव कामासक्त झाला आणि त्याचे वीर्यपतन झाले. सप्तर्षींनी हे वीर्य पानावर घेऊन कर्णद्वारे गौतमिका या अंजनीच्या ठिकाणी स्थापन केले. त्या वीर्यामुळे अंजनी गर्भवती झाली व तिने हनुमानाला जन्म दिला. एकनाथी भागवतात महाराष्ट्रात प्रचलित असलेली कथा दिली आहे. दशरथाने पुत्र कामेष्टी केला. त्यावेळी पायसाचा एक भाग घारीने पळवला आणि पर्वतावर ध्यान करत असलेल्या अंजनीच्या पदरात टाकला. अंजनीने तो खिरीचा प्रसाद भक्षण केला आणि कालांतराने हनुमानाला जन्म दिला. लक्ष्मण मूर्छित पडला असता हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना त्याला भरतने बाण मारल्यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाली. ही दुखापत झाल्यानंतर त्यांच्या पायांना शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली. म्हणून हनुमंताला शेंदूर आणि तेल वाहतात असे म्हटले जाते. हनुमानाची वेगवेगळ्या ठिकाणी अनेक मंदिरे आहेत. तसेच विदेशातही हनुमानाची मंदिरे प्रस्थापित झालेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारे हनुमानाचा महिमा वाढत राहावा हा त्यामागचा उद्देश आहे. धन्यवाद.